एका साईडला आपण मृदुल आणि एका साईडला राजला. मित्रांनो, राजनं खऱ्या अर्थानं राज्य केलं मैदानावर, त्या खेळपट्टीवर. आणि मृदुलचा मात्र क्लास आपण पाहिला. रॉकी ग्रुपचा बायकर मॅन आहे, हे विसरता कामा नये. एक स्टार खेळाडू आहे, स्टारकास्टच्या लिस्टमध्ये नक्कीच हे नाव घेतलं जातं मृदुल यांचं. त्याच्यामुळे ही जोडी खूप महत्वपूर्ण आहे. एडवन या टीमची विचारपूर्वक खेळाडू कक्षामध्ये आपण जर लक्ष दिलं, कॅमेरा आमचा खेळाडू कक्षाच्या दिशेने गेला होता आणि त्या ठिकाणी काही सेकंदांची कॉन्फरन्स आपण खेळाडू कक्षामध्ये पाहिली. चर्चा झाली, जेपी सोबत चर्चा झाली, कशा प्रकारे खेळायला हवं. 3 षटकांची आपण मॅच पद्धत, 3 ओव्हरचा आपण हा सामना पाहतोय. इथून या 3 ओव्हरमध्ये किती धावा उभा राहायला हव्यात, या सगळ्या गोष्टी त्या काही मिली सेकंदमध्ये बोलल्या गेल्या. शॉर्ट बॉल थोडंसं बॉडीला वाकून मात्र या चेंडूला आडव्या बॅटने खेळलं जात आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिझल्टमध्ये चेंडूला मात्र फील्ड केलं गेला. एक धाव. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन एडवन या टीमचं मात्र अकाउंट या ठिकाणी ओपन होत आहे. राज आपला अकाउंट ओपन करतोय. मृदुल यांना मात्र स्ट्राईक देण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं राजमार्फत. अंतिम सामना टॉप 4. साखरेला काय घडलंय महत्वाचं नाहीये, माकणीला काय होईल हे महत्वाचं आहे. इथून क्वालिफाय होण्याचे चान्सेस खूप महत्वपूर्ण असतील. इथून तुम्ही जिंकलात तर टॉप 4 मध्ये तुमचा प्रवेश, म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला खेळण्याची संधी या मैदानावर पुन्हा दिली जाईल. डेड ऑन स्पॉटचा चेंडू, फ्लोअर लेन्थचा चेंडू आपण पाहिला. ऑन साइडला चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहिला नाही, मात्र थोडंसं मिसफील त्या ठिकाणी झालं. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, क्षेत्ररक्षण देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण एखादी चुकी झाली तर स्ट्राईक इरिटेट होईल आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर मात्र काही परिणाम मात्र गोलंदाजाला भोगावे लागतील. या काही गोष्टी खूप महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये, लक्षात ठेवा. धावा झाल्या 3. क्या बात आहे. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मात्र क्रॅश झालाय. हेलिकॉप्टर त्या ठिकाणी क्रॅश झालंय आणि तो काय कॅच कॅरी केलाय. एक महत्वपूर्ण विकेट, बायकरमॅन प्राइजलेस विकेट. मिस्टर मृदुल बॅक टू द पॅव्हिलियन, आउट. बॉल फॉलो तुम्ही पाहू शकाल. 6 सीटर स्पोर्ट्स, काय बॉल फॉलो आहे, सुरेख बॉल फॉलो. कौतुक असेल त्या कॅमेरामॅनचं. हार्दिक आरेकर आणि राज निजाईन. म्हणजे हार्दिक आरेकर मॅक्झिमम आपण कॅमेरावर किती वर्षापासून करता? 2 वर्षापासून करता. कोण विश्वास ठेवणार नाहीये, हो का? विश्वास डोळ्यांवर बसणार नाहीये की फक्त यावेळेस आणखीन एक मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत, मागे फिल्डर आहे, चुकी मुळीच होणार नाहीये. मी म्हटलंय खारडी टीम कडे गोलंदाजी आहे, ती खरी ताकद, आणि ती खरी ताकद या ठिकाणी खारडी टीम यूज करते. आणखीन एक धक्का बसतोय, तो म्हणजे एडवन टीमला. कॅन्डी काय गोलंदाजी आहे, तेज तरार धारदार गोलंदाजी आणि चांगला पेस आणि खास करून चांगला बाउन्स, या सगळ्या गोष्टी मात्र चांगल्यारित्या पाहायला मिळत आहेत या खेळपट्टीवर. सुरेख गोलंदाजी खारडी टीम कडून, केतन कडून. कालचा दिवस आठवणीतला आहे, हार्दिकचा तो शेअर करतात आमच्या सोबत. कारण कालच्या दिवशी एक दुर्घटना घडली होती हार्दिक सोबत, सांगायची नाहीये, मात्र खरोखरच त्या आठवणी आहेत. त्यावेळेस बॉटमहँडचा चांगला वापर करत चेंडूला स्वीप केलं गेलं. काय तो स्ट्रोक खेळला गेलाय, चेंडू थांबला नाहीये, अगदी त्या बुलेटच्या वेगाने चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. वाइंडहँड पहा, एका हाताने मात्र हा चेंडू स्वीप केलाय. आउटसाइड लेग स्टंप, लेग स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू टाकला गेला होता आणि काय बॅटरने बॉलचं करेक्शन, क्लास. पॉपिंग क्रीजच्या पुढे पुढचा पाय फैलावला होता आणि चांगला स्वीपचा फटका.
शॉट बॉल ऑन साइडला आपण पुलचा फटका पाहतोय. वेट फॉर द अंपायर सिग्नल. यावेळेस देखील पहा कशा प्रकारे हा सिग्नल पंच देत आहेत. 6 षटकार. अबाउट 50+ खेळाडू आहेत. लक्षात ठेवा अनेक नामांकित स्पर्धांमध्ये तो खेळ त्यांचा पहिलाय. त्यामुळे आज हनीफ पटेल साहेबांना देखील आपण या ठिकाणी पाहतो. मी म्हटलं ना, मी तिन्ही पंचांचा उल्लेख चांगल्या पद्धतीने सकाळच्या वेळेमध्ये केला होता. आज या ठिकाणी ज्या पंचांना आपण पाहतोय मात्र त्या तिन्ही पंचांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये क्रिकेटचा खेळ गाजवलाय. लक्षात ठेवा एक बिग अष्टपैलू खेळाडू विशाल सरांच्या विषयी म्हणायचं गेलं तर 1983 1983 तो संघ उपनमध्ये गुडदेव ज्या संघाला खऱ्या अर्थानं नावारूपाला आणलं त्या टीमच्या गोलंदाजानं. खरी ताकद गुडदेव टीमची गोलंदाज आहे. स्विंगचे सुलतान म्हणून एक टेनिस क्रिकेट जगतामध्ये ओळख आहे उमरमध्ये गुडदेव या टीमची. आणि त्या टीमच्या माध्यमातून भरपूर वर्ष हे विशाल नाईक सरांना क्रिकेट खेळलंय. ते देखील एक चांगले स्विंगचे सुलतान आहेत. धाबा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 18 हनीफ पटेल आणि माफ करा 13. हनीफ सरांच्या विषयी माहिती द्यायची गेली तर मुंबईचा एक किंग स्टार खेळाडू आहे. लक्षात ठेवा अजूनही 50+ क्रिकेट खेळतायत हे विसरता कामा नाहीये. क्रिकेट अजूनही थांबलं नाहीये. फक्त पंचगिरीच नाही तर अजूनही 50+ क्रिकेट खेळतायत. आणि जवळपास काही दिवसात ऑल इंडिया 50+ स्पर्धा देखील आपल्या भेटीसाठी येत आहे. लक्षात ठेवा ऑल इंडिया 40+ स्पर्धा पूर्ण झाल्या म्हणतात 17 डिसेंबर रोजी बदलापूर या ठिकाणी आपण ती स्पर्धा पाहिली होती ऑल इंडिया 40+. मात्र आता काही दिवसात नक्कीच ऑल इंडिया 50+ स्पर्धा देखील आपल्या भेटीसाठी येत आहे. यावेळेस प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. बॅटर पासून चेंडू लांब होता. रेंज पासून बॅटरचा चेंडू लांब होता. त्या कारणास्तव तो स्ट्रोक प्रॉमिसिंग पाहायला मिळाला नाहीये. दुविधा मनस्थितीमध्ये स्ट्रोक खेळला गेला. एक धाव नक्कीच देऊन जाईल. धावसंख्या झाली आहे ती 14. आज या स्पर्धेचा 4था दिवस. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. उद्या 40+च्या मॅचेस. लिजेंडरी खेळाडू तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील उद्याच्या दिवसामध्ये. स्विच हिटचा फटका. मागे फिल्डर आहे प्रोटेक्शन साठी. यावेळेस चुकी त्या ठिकाणी घडली नाहीये. आणखीन एक धक्का बसतोय प्रकाश 11 जयप्रकाश 11 या टीमला. बॅटर त्या ठिकाणी बाद होतोय मिस्टर दर्शन. संध्याकाळची वेळ आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये आपण भरपूर प्रेक्षकांची गर्दी देखील या ठिकाणी यंगस्टर्स माकणी या स्पर्धेला या मैदानात आपण पाहत आहात. आणि चांगला प्रतिसाद मग तो 6 सीटर स्पोर्ट्स चॅनल असू द्या. एक चांगला प्रतिसाद जर आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहिलं तर नक्कीच आतापर्यंत मी तर म्हणेल की भरपूर प्रेक्षकांना या स्पर्धेचा आनंद घेतलाय घर बसल्या. धाबा झाल्यात त्या 14. षटक क्रमांक आपण दुसरं पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय मिस्टर कुणाल. यावेळेस देखील हा शॉर्ट बॉल होता. आणि जी लाईन आहे कारण सध्याच्या घडीला लक्षात ठेवा मित्रांनो विकेट टू विकेट गोलंदाजी करायची असेल तर तुमच्याकडे नक्कीच यॉर्कर म्हणजे बुंदा आपल्या भाषेत म्हणायचं गेलं तर बुंदा ही गोलंदाजी तुमच्याकडे असतं गरजेचं आहे विकेट टू विकेट. मात्र जर बॅटरला स्तब्ध उभं ठेवायचं असेल खेळपट्टीवर तर त्याच्या रेंज पासून तुम्हाला चेंडू लांब ठेवायचा आणि ते काम मात्र गोलंदाज या ठिकाणी कौस्तुभ करतोय. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता. अगदी बॅटच्या टोला हा चेंडू लागला जातोय. डीप लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू अडवता आला नाहीये. चेंडू निघून गेलाय तो 4 धावांसाठी चौकार. प्रयत्न चांगला एफर्ट चांगलं केले गेलं मात्र त्या प्रयत्नाला यश नाहीये. पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून अगदी मी म्हणेल हा चेंडू फुलर लेनचा होता. खोलवर टप्प्याचा होता. खोदून काढले चेंडूला. बॅटच्या खालच्या टोला चेंडू लागला गेला आणि चेंडू सरळ निघून गेला. प्रयत्न पहा एफर्ट अफलातून त्या ठिकाणी लावले गेले होते. बाउंड्री लाईनच्या बाहेरून चेंडूला आत फेकण्याचा प्रयत्न होता मात्र तो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. रिक्स ऑफ द फ्लिक
थोडासा धोका होता फटका खेळण्यासाठी आणि ते रिक्स घेतली आणि तो फ्लिकचा फटका खेळला गेला. तर अंपायर रेफर केला गेलाय. सिंगल तरी ते कंप्लीट झालंय. मग आता थर्ड अंपायर रेफर केला गेला या ठिकाणी. काय निर्णय येईल डिसिजन पेंडिंग आहे. सिक्स सीटर स्पोर्ट्स या वाहिनीवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कारण एक अप्रतिम चॅनल आहे आणि क्लिअरिटी का बिग बॉस म्हणायचं गेलं तर सिक्स सीटर या युट्यूब चॅनलच्या विषयी योग्य तो निर्णय नक्कीच लाईव्ह टेलिकास्टवर तो प्रदर्शित केला जाईल. नॉट आउट. धावा 20. काय चेंडू आहे, काय चेंडू आहे. अगदी अचंबित करणारा चेंडू. त्या चेंडूने देखील मी म्हणेल बॅटरला मात्र अडचणीमध्ये टाकलं होतं. एक प्रश्नचिन्ह आपण त्या बॅटरच्या चेहऱ्यावर पाहिला. खरोखर मी म्हटलं ना की नाव कौस्तुभ नाहीये तर अक्षरशः या कौस्तुभचं कौतुक करण्यासारखं आज काम या कौस्तुभनं केलंय. अफलातून गोलंदाजी. धावा झाल्यात फलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल. त्या म्हणजे 20 धावा 3 विकेट आतापर्यंत गेलेल्या आहेत. कॅमेरावर तुम्ही पाहू शकाल हे आमचे प्रेक्षक राजा आहेत. खऱ्या अर्थाने यांच्याशिवाय कुठल्याही स्पर्धेला किंवा कुठल्याही कार्यक्रमाला शोभा नाही. खरं सौंदर्य असतं मित्रांनो क्रिकेटचं किंवा कार्यक्रमाचं ते प्रेक्षक वर्ग. आणि प्रेक्षक वर्ग ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात एखाद्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येतो त्यावेळेस त्या स्पर्धेला खऱ्या अर्थाने छान छान लागतायत. आपण प्रेक्षक वर्ग मागण्याचा प्रेक्षक वर्ग आपण पाहू शकाल लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. थँक्यू कॅमेरामॅन हार्दिक. वीस धावा पलकावर येत आहेत. अंतिम षटक आपण या ठिकाणी पाहू शकाल. गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय मिस्टर सचिन. हवेच्या दिशेने आपण हे षटक आहे. अंतिम षटक या इनिंग मधील 18 चेंडूंचा खेळ होता. आतापर्यंत 12 चेंडूंचा आपण खेळ पाहिलाय. 12 चेंडूच्या खेळामध्ये आपण तब्बल धावा पाहिल्यात फलकावर तर 20. 3 विकेट आतापर्यंत गेल्या आहेत जयप्रकाश एडवण या टीमच्या. टर्न झालाय. स्विन पाहिलाय मात्र लाईन खराब. चांगला टर्न आहे चांगला स्विन आपण पाहिला मातेच्या विकेटवर मात्र जी लाईन हवी होती म्हणजे अगदी त्या व्हाईट लाईनच्या दिशेने चेंडू टाकला असता चेंडू आत नक्कीच वळाला असता. मात्र भरपूर चेंडू बाहेर टाकला गेला. व्हाईटचा इशारा. यावेळेस देखील पुन्हा एकदा लाईन खराब पाहायला मिळते. इथे देखील अनिपजी पटेल सरांकडून व्हाईटचा इशारा येतोय. लगातार 2 चेंडू अवांतर. व्हाईट कधी कधी मॅच टाईट देखील करते आणि मिस्टर एक्स्ट्राची भूमिका अदा करताना देखील या काही गोष्टी आहेत या संघाला बऱ्याचदा अडचणीमध्ये देखील टाकतायत. यावेळेस मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत. कोण घेणार हा झेल. या ठिकाणी आशिषनं कॉल दिलाय. जवळजवळ विचार केला आपण तर मिड ऑफ फ्रीजर मध्ये तो सज्ज होता. यस हा माझा कॅच आहे आणि हा मला कॅरी करायचा आहे. गुड कॅच मिस्टर आशिष. फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी मिस्टर राज. आउट. फुलर लाईनचा चेंडू आपण त्या ठिकाणी पाहिला आणि त्या चेंडूला पिक करायचं होतं. उंची जास्त गाठली. एलिमिनेशन कुठेतरी कमी पडलं गेलं त्या ठिकाणी. मात्र गुड कॅच. अप्रतिम कॅच त्या ठिकाणी कॅरी केला गेला आशिष मार्फत. चांगली गोलंदाजी सचिन. आतापर्यंत 2 चेंडू अवांतर टाकल्यानंतर अगदी खोलवर टाकता चेंडू तो हाताळला गेला या गोलंदाजामार्फत. धावा झालेल्या त्या 20 माफ करा 22 आणि आतापर्यंत 4 विकेट ह्या आतापर्यंत गेलेल्या आहेत. न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये रोहन. यावेळेस देखील टर्न पाहिला. सुरेख गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर आत वळण घेतोय चेंडू. सुरेख आणि सुरेख असा चेंडू हाताळला गेला. बॅटचा टोक येतोय.
इथे देखील एक आणखीन धक्का दिला जातोय. रोहन आला आणि रोहन मात्र त्याच पावली परतला डग आउट रिझन मध्ये. आणखीन एक विकेट जवळजवळ हा बसतोय एडवन टीमला 5वा धक्का. अंतिम षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे. 2 चेंडू नक्कीच खराब टाकले होते, मात्र त्यानंतर आलेले हे 2 चेंडू खऱ्या अर्थाने या 2 चेंडू मध्ये 2 विकेट मात्र प्राप्त केल्या. 2 डब्ल्यू शोधलेत ते मिस्टर सचिन. या ठिकाणी आणखीन एक डब्ल्यू शोधायचा आहे, जेणेकरून www.sachin.com एक स्वतःची वैयक्तिक वेबसाईट टेनिस क्रिकेटमध्ये हा निर्माण करू शकतोय. आणि तो डब्ल्यू शोधावा लागेल सचिन यांना. ऑन अँड ट्रिकवर बॉलर मिस्टर सचिन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय सँडी. पहिला चेंडू डब्ल्यू आहे, दुसरा चेंडू देखील डब्ल्यू आहे, तिसरा चेंडू. इथे कदाचित शूजची ग्रीप खूप महत्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. ती ग्रीप कदाचित भेटली नाहीये, स्लिप झालाय त्या ठिकाणी. शूज हे खूप महत्वपूर्ण असतात. चेक करा जरा. फर्स्ट बॉक्स असेल तर मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातो, कारण आपण इतकी मोठी स्पर्धा खेळतोय. लक्षात ठेवा, स्पर्धा छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या, तुमच्या शूजची ग्रीप जी आहे ती खूप महत्वपूर्ण असते. त्याच्यामध्ये कुठेतरी ओरिजिनल शूज वापरणं गरजेचं आहे. तुम्ही काही जे खेळाडू आहेत ही जवळजवळ 1000 2000 म्हणजे 1500 ते 2000 ची या रेंजमध्ये शूज वापरतायत. रबर ग्रिप त्याला देखील असते, मात्र जी ओरिजिनल शूज आहेत म्हणजे जवळजवळ म्हणायचे गेलं तर 5 ते 6 हजाराचे शूज ते यूज केले तर भले तुमचे 5000 किंवा 6000 जातील, मात्र 50 ते 60 हजारचा खर्च तुम्हाला येणार नाही. त्याच्यामुळे शूजची ग्रिप ही खूप महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. धावा 22. स्लोराम चेंडू. वेग थोडासा कमी केला होता या चेंडूचा, कौतुक असेल सचिन यांचं. एक सेन्सिबल क्रिकेट देखील त्या ठिकाणी खेळला गेला. जसा चेंडू आला तसा चेंडू मात्र चेंडूला दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी केले गेले. सँडी मार्फत स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं गेलं. सिंगल या ठिकाणी कंप्लीट. धावा 23. 3 चेंडू झालेत. ऑन साइडला जोरकस फटका. डीप मिड विकेटला प्रोडक्शनला फिल्डर होता, मात्र त्या फिल्डरच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. इथे मी फिल्डरला चुकी देणार नाहीये, कारण त्याच्या तो रेंजमध्ये चेंडू नव्हता मी तर म्हणेन. आणि आउटफील्ड इतकी टणक आहे, कारण जी रोलिंग केली आहे ती भरपूर रोलिंग केले या आउटफील्डला, लक्षात ठेवा. वेळेस देखील प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाही, मात्र काही धावा नक्की देऊन जाईल. फटका एकदा तर पूर्ण केली. डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला जातो. स्ट्राईक हवी आहे खऱ्या अर्थानं, ती म्हणजेच कुणाला ना, कारण येणारे काही शेवटचे चेंडू आहेत ते मला खेळायचे आहेत. त्यासाठी मात्र ही विकेट सॅक्रिफाईस केली गेली. त्या ठिकाणी परतावं लागेल ते म्हणजे डक आउट रिझन मध्ये मिस्टर सँडियाना. अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडू मला खेळायचा आहे. कुणाल 2 चौकार कुणालच्या बॅट मधून आपण पाहिलेत. सचिन यांचा हा शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईक एंडवर कुणाल आहे, एक सेट बॅटर म्हणू शकतोय, कारण आतापर्यंत 10 मिनिटं खेळपट्टीवर राहिलाय. माफ करा, 5 ते 6 मिनिटं खेळपट्टीवर राहिलाय. 5 चेंडूंचा सामना केलाय आणि 5 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा या खेळाडूने बनवल्या आहेत. यावेळेसचा खोलवर टाकलेला चेंडू होता, डेड ऑन स्पॉटचा चेंडू. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळला गेला. एक A1 दर्जाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय आणि पहिल्या इनिंग मध्ये जयप्रकाश एडवन या टीमला थांबवलं गेलंय. ते 28 या धावसंख्येवर आणि 29 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय त्या खार्डी या टीमनं. 29 धावा करायच्या आहेत खार्डी या टीमला. अशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जाईल खार्डी टीम कडून या 29 धावेचं. यासाठी नक्कीच आपण पुन्हा जॉईन होणार आहोत मंथनजी गरत यांच्या संमित. मात्र यावेळी आपण
तर सध्या वळूया आपण या शुभ सन्मानाच्या दिशेने वळूया आपण या ठिकाणी मंथनजी घरत यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। पालघरचा एक गोड आवाज, पालघरचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक आणि आज मंथन सोबत काम करताना खूप आनंद झाला, कारण मंथनला आमच्या महाराष्ट्र समालोचन ग्रुपवर फक्त मी नाव ऐकलं होतं। ससूनगरच्या त्या विजय शेठ गोविंद पाटील स्पर्धेमध्ये त्याचा मी आवाज ऐकला होता। आज प्रत्यक्षात मंथन घरत यांची माझी भेट झाली आणि आजचा दिवस नक्कीच आठवणीत राहील। मंथन, यावेळी आपण शुभ सन्मानाच्या दिशेने मंगलदाजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते आज आजचा वेळ, आजचा दिवस मंथन घरत यांनी या स्पर्धेसाठी दिला आहे। त्यांचा एक विशेष सन्मान, कॅमेरामॅन हार्दिक फोकस करू, शूटर्स आहेत हार्दिक 6 सीटर कॅमेऱ्याचे, हा सन्मान आहे मंथन घरत, पालघर जिल्ह्याचा एक गोड आवाज। लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा दिवस आहे मंथनसाठी, नक्कीच मी तर माझ्यासाठी तरी आज खूप महत्त्वाचा दिवस आहे। मंथन सोबत आज चांगला दिवस आज पूर्ण घालवलाय मी आणि धन्यवाद मंथन, या स्पर्धेला तू आजचा दिवस दिला त्याबद्दल मी नक्कीच संपूर्ण यंगस्टर्स कमिटीच्या वतीनं तुझं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतोय। आणि यावेळी आपण पुन्हा एकदा या आवाजाच्या दिशेनं या ऐकूया आपण पालघर जिल्ह्याचा एक गोड आवाज मंथनजी घरत यांना। धन्यवाद भरत राऊत सर, अतिशय सुंदर आजचा दिवस माझ्या देखील आठवणीमध्ये राहील। भरत राऊत सरांचं देखील मास्टर्स मध्ये खूप मोठं नाव आहे, समालोचक म्हणून त्यांचा एक्सपिरियन्स देखील खूप मोठा आहे आणि आज त्यांच्या समवेत इथे एक संधी मिळाली, त्याकरता स्पेशल थँक्स प्रमोद शेडगे सरांचे देखील मी देईन, कारण की त्यांनीच मला आज इन्व्हाइट केलं आणि मंगलदासजी घरत या दोन व्यक्तींचे आणि यंगस्टर ग्रुप या सर्वांचे देखील खूप खूप धन्यवाद आणि आभार। चला, नाण्याची एक बाजू आपण पाहिली, 3 षटकानंतर आपण पाहिलं होतं धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 28-29 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय। आता त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरता खार्डी या संघाकडनं आपण पाहतोय तर दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। एका बाजूला आदित्य आणि त्यांच्या समवेत आहेत नितेश। षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्कवरती रितेश। पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेटने। पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे पिक केलाय, चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, कुठलीही चुकी इथे केली नाहीये, अगदी चांगलं असं जजमेंट केलं, लक्ष केंद्रित केलं चेंडूला आणि हाताची ओंजळ उघडली, विकेटचं पतन झालंय पहिल्याच बॉलवरती, गडी बाद। पहिल्याच बॉलवरती इथे विकेट मिळवली गेलेली आहे। धावसंख्या आपण पाहतो अजून शून्याचा भोपळा इथे मात्र फोडता आला नाहीये, पहिला गडी बाद झाला। नवीन फलंदाज 99 आता दाखल झालेला आहे राहुल। 17 बॉलमध्ये 29 अजूनही बनवायचे आहेत। षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती रितेश। अगदी चांगला बॉल या ठिकाणी, मात्र आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र दिशा दिली, फाईन लेगच्या रिझन मध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक वेगानं मात्र पोहोचले होते चेंडू पर्यंत, हाताला स्पर्श करून चेंडू जातोय अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार, 4 धावा। चांगले प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षकाचे पाहायला मिळाले, परंतु शेवटी जर आपण पाहिलं तर चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळाला। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं चांगली जंप या ठिकाणी। षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय तर विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय डॉट चेंडू आणि या डॉट चेंडू नंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 4। पहिले 3 चेंडू रितेशने अगदी चांगले प्रकारे हाताळले गेलेले आहेत आणि
राहुल आता स्ट्रायकिंग एंडवरती एक चौकार राहुलच्या बॅटमधनं आलाय. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि एक रन तिथे पाहायला मिळाली. या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 5 धावा फलकावरती झाल्यात. गडी बाद झालेला आहे. एक रितेशने मात्र अगदी चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळलेली आहे. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर एक रन जी आहे ती पाहायला मिळाली. षटकातील 5वा चेंडू ते मात्र डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या हातामध्ये, मृदुलच्या हातात चेंडू पुन्हा एकदा जातोय. पाच चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 5. चांगली गोलंदाजी ही आतापर्यंत राहिलेली आहे रितेशची. या ओव्हरमध्ये चौकार जरूर आला, त्यानंतर कमबॅक करणं मात्र जाणतो आणि ते दाखवलं गोलंदाज रितेशने. षटकातील शेवटचा चेंडू ते मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल होता. हलकासा बाउन्स तिथे जरूर पाहायला मिळाला. फलंदाजाने मात्र खेळून काढलं. हर्षल तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव तिथे पाहायला मिळाली. या एका धावेने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 6. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि जिंकण्याकरिता 23 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती व्राज तरे, ज्यानं मात्र आजच्या दिवसामध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली आहे आणि तोच गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती तयार होताना व्राज. मागील मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर उल्लेखनीय कामगिरी केली होती राजने. तोच राज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. नितेश आहे स्ट्रायकिंग एंड वरती. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती राज. अगदी चांगला बॉल, अचंबित करणारा हा चेंडू. कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता. संधी निर्माण करण्याचा प्रयत्न बॅटरचा होता. स्वतः करता मात्र जागा बनवली परंतु त्याचा फायदा काही झाला नाहीये. गोलंदाजाने जणू काही फलंदाजाला ओळखलं होतं आणि त्यानंतर टप्पा जर आपण पाहिला तर योग्य प्रकारे हा टप्पा हाताळला गेला. आता येणारे चेंडू आपण पाहतोय तर 11 बाकी आहेत. 11 चेंडू आणि बनवायचे आहेत खाडी संघाला अजूनही 23 धावा. अकरा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. खूप महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांकरिता. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. पाहूया झेल होईल का, परंतु नाही. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. नितेशच्या रडारमध्ये आलेला चेंडू त्याने तर दाखवलं की मी सोडणार नाही आणि या षटकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय तर धाव संख्येला आता वेग आपल्याला पाहायला मिळतोय प्राप्त होताना. 12 रन झाले आहेत धाव फलकावर. पुन्हा एकदा लो फुल टॉसचा चेंडू चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. गॅपमध्ये चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने मात्र पुढे येते चेंडूला अडवण्याकरता. 2 रन पूर्ण केले. तिसऱ्याचा देखील प्रयत्न. मृदुलकडे चेंडू फेकलाय. इथे मात्र स्टंपवर फेकी करण्याचा प्रयत्न. फेकी मात्र चुकीची झाली आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं सिंगलला डबल आणि डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट होताना या 3 रननी धावसंख्या आता आपण पाहतोय तर झाली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल तर चांगल्या प्रकारे खेळलं होतं. क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स देखील आपण पाहिले. फेकी देखील झाली आणि तिथे मृदुलच्या हातामध्ये थ्रो आला आणि मृदुलने देखील स्क्वेअर फेकी केली. आणि बघा जर क्षेत्ररक्षकाच्या हातात दिला असता तर कदाचित रनआउट मिळाला असता, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय तर धाव कंप्लीट झाली. धाव संख्या झाली फलकावरती 15 रन्स ऑन द बोर्ड.
एकदा चांगला बॉल अगदी मैदानी लगत चेंडूला खेळले. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. कमालीचं क्षेत्ररक्षण झालं आणि एकच धाव तिथे पाहायला मिळाली. 8 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही खार्डी संघाला 13 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 13चं हे इक्वेशन आहे समोर. पुन्हा एकदा चांगला बॉल, बॅटची कडा आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल सोपून फलंदाज बॅक टू दी डगआउट. आज जाईल त्या ग्राउंड वर तो मारतो या बाजी. आय मुंबईचा त्याचा फरक काय सुंदरसं गीत फरदीन काझी. आणि कालच्या दिवसात मात्र त्याने ISPL मध्ये मारली बाजी. काय कमालीचा तो षटकार पाहायला मिळाला शेवटच्या बॉलवरती. इथे जर आपण आता पाहतो तर 7 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. खार्डी संघाला 7 बॉल आणि 13 रनची गरज. चला नवीन फलंदाज वॉर्म अप करत थोडंसं या. सचिन नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवर. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. 7 balls and 13 runs more required to win. कोण जिंकेल, जयप्रकाश एडवण की खाडी? बॅटल मात्र रंगताना आपल्याला पाहायला मिळतंय. हा बॉल खूप महत्वाचा आहे. अगदी चांगला बॉल होता. बॉटम हँडचा केलेला पुरेपूर वापर या ठिकाणी आपण पाहतोय. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने आले. थोडंसं फंबलिंग झालं. 2 धावा पूर्ण केल्यात. तिसऱ्या करता निघालेत परंतु 2 वरच समाधान व्यक्त करावं लागेल. आणि या 2 धावांनी आपण पाहतोय षटकाची झालेली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती खाडी संघाची 18 धावा. आता येणारे चेंडू बाकी आहेत 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 11 धावांची आवश्यकता आहे. मीटिंग चला जास्त वेळ तिथे दौडू नका. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक हाताळण्याकरता पुन्हा एकदा मृदुल तयार. मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर विलक्षण कामगिरी ज्यानं केली होती आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा येतोय गोलंदाजी मार्कवर. यंदाचा हंगाम जर आपण पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट गाजवलेलं आहे मृदुलने. एक बाईक ज्याच्या नावे आहे रॉकी ग्रुप ट्रॉफी 2025 मध्ये आणि तोच आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. चला हर्षल जास्त वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा विनंती आहे, जेंटल अँड काइंड रिक्वेस्ट, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि जिंकण्याकरिता 11 रनची गरज. राहुल आहे स्ट्रायकिंग एंड वरती. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार मृदुल. अगदी चांगला बॉल शरीराचा वेध घेऊन जाताना पाहायला मिळालाय. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. लेग बाईसचे संकेत हे पंचांकडनं आले आहेत आणि 1 रन तिथे पाहायला मिळाली आहे. या एका धावेच्या साहाय्याने खाडी संघाची धावसंख्या आपण आता पाहिली तर झालेली आहे धाव फलकावरती 19 धावा. 5 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 10 रनची गरज. काय कमालीचं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं. षटकातील पुढील बॉल मृदुल घेऊन तयार. वॉट अ बॉल. अगदी भन्नाट बाउन्सर इथे मात्र केला गेला. इथे मात्र स्ट्राइक रोटेट जरूर झाली परंतु सॅक्रिफाईस करावी लागते. विकेट ग्राउंडच्या माध्यमातून गेली इथे विकेट. फाईट करता रेफर केलं गेलेलं आहे.
सर तुम्हालाच यावं लागेल, तिसरे पंच नाहीयेत, तुम्हालाच येऊन चेक करून मग निर्णय कळवावा लागेल. कालच्या दिवसात राहिलेला सामना उद्या ठीक 12 वाजता इथे खेळवण्यात येईल. वीर तानाजी पारगाव विरुद्ध कोपर असा तो सामना असणार आहे. तेव्हा दोन्ही टीम्सचे प्लेयर्स जर यूट्यूबच्या माध्यमातून ऐकत असतील, पाहत असतील, तर त्यांना विनंती आहे की उद्या लवकरात लवकर योग्य त्या वेळेमध्ये 11:30 पर्यंत आपण ग्राउंडवरती पोहोचणं गरजेचं आहे. वीर तानाजी पारगाव विरुद्ध कोपर. पंचांनी मात्र पाहिलं आणि त्यानंतर चाचपणी केली आणि ऑन स्क्रीन वरती मात्र आपल्याला जाऊन कळवतील की यस व्हॉट इज द डिसिजन. अतिशय सुंदर असे पंच आजच्या दिवसामध्ये आपल्याला लाभलेले आहेत. अंधेरीवरनं खास करणं आपल्याला पाहायला मिळतात. अनिफ पटेल सर, विशाल नाईक सरांना आपण पाहतोय आणि महेंद्र शिंदे सर हे देखील आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. वन फॉर द ओव्हरचा निर्णय या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. फेअर बॉल. 4 बॉल बाकी आहेत आणि 4 बॉलमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 10 रनची गरज. आशिष नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवरती. मृदुलने तर मात्र अगदी कमालीची गोलंदाजी पहिल्या 2 बॉलवरती केली आहे. पाहूया षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवरती मृदुल. अगदी चांगला बॉल. पंचांकडे मात्र अपील केली आहे. बॅटची कडा इथे आपण पाहतो. यस, फॉल ऑफ विकेट. दहा धावांची आवश्यकता आहे. चला फलंदाज लवकर या. 3 बॉल आणि 10 रनची गरज. काय कमालीची लढत इकडे आपल्याला पाहायला मिळते. रंगतदार अवस्थेत निर्णायक स्थितीला मात्र पोहोचलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 रन्सची गरज आहे. मृदुलने मात्र काय कमालीची गोलंदाजी केली आहे. या ओव्हरमध्ये फक्त 1 रन त्यांना दिली आहे. 1 विकेट स्वतःच्या नावे आणि 1 रनआउटच्या माध्यमातून अशा एकत्रितपणे 2 विकेट त्यांना प्राप्त केल्या आहेत. नवीन फलंदाज केतन नव्यानं दाखल झालेला आहे आणि आता पाहूया केतन कशा प्रकारे सामोरे जाईल. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. इथून जर आपण पाहिलं तर एखादा मोठा फटका आता येणं खूप अनिवार्य आहे. 3 बॉल 10 धावांची आवश्यकता. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती मृदुल पाटील. राईट ओव्हर द विकेटने षटकातील पुढचा बॉल. 14 चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती मृदुल. यावेळेला मात्र वेगात टाकलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. डाऊन द लेग जाताना पंच मात्र वळतात आणि यस, लेग बाय पाहायला लागून गेलेला आहे हा चेंडू. निर्णय क्षमता अगदी योग्य प्रकारे पाहायला मिळते. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने विकेट किपरला देखील आपण पाहतात त्यांनी सूचित देखील केलं की पाहायला लागलाय. फलंदाज देखील म्हणतात यस पाहायला चेंडू लागलाय आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर 1 रन. 2 चेंडू आता बाकी आहेत आणि 2 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता खार्डी संघाला 9 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. इथून जर षटकार आला तर शेवटचा बॉलचा थरार हा पुन्हा एकदा आपल्याला अनुभवायला मिळेल. मृदुल पुन्हा एकदा होतोय तयार. षटकातील पुढचा बॉल घेऊन. इथे मात्र अगदी चांगला बॉल होता. खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न. मैदानी लगत चेंडूला खेळून काढलेला आहे. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे येतात. 1च रन. कमालीची गोलंदाजी केली. आता 1 चेंडू आणि जिंकण्याकरिता 8 धावांची आवश्यकता आहे. काय जिद्दीचं क्रिकेट पाहायला मिळालं दोन्ही संघांच्या माध्यमातून. टीट फॉर टॅट. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि 8 हे समीकरण. शेवटचा बॉल आणि ते गती परिवर्तन केलं आणि आजच्या दिवसात पुढे येणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला. जयप्रकाश एडवण